शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्यावर काल मध्यरात्री शिंदे गटाचे अमरावती शहर जिल्हाध्यक्ष अरुण पडोळे व त्यांच्या मुलासह 25 कार्यकर्त्यांनी गोपाल अरबट यांना अमरावती रोडवरील प्रसाद मंगल कार्यालय जवळ बोलावून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने त्यात कुठलीही दुखापत झाली नाही। या घटनेची माहिती माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते कॅप्टन अभिजित अडसूळ हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांना मिळाली। अभिजित अडसूळ यांनी तातडीने दर्यापूर येथे येऊन शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांची भेट घेतली। हा प्रकार पक्षातील अंतर्गत असून यावर योग्य तोडगा काढण्यात येईल अशी सुद्धा प्रतिक्रिया कॅप्टन अडसूळ यांनी दिली आहे। दर्यापूर पोलिसांनी अरुण पडोळे व त्यांच्या मुलासह 25 जणांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे। आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी शिंदे गटात अमरावती जिल्ह्यात मोठा राजकीय स्फोट झाल्याचे दिसून येत आहे। आपल्याला माहित असेल की गेल्या 8 दिवसांपूर्वी आपल्या शिवसेना शिंदे गटामध्ये अमरावती जिल्ह्यात एक राजकीय मोठा पक्षातच अंतर्गत भूकंप झालेला आहे। कालची एक घटना घडलेली आहे। दोन्ही जिल्हा प्रमुख एक पडोळे आणि इकडे गोपाल अरबट यांच्यामध्ये शाब्दिक फोन याआधी बाचाबाची झाली आणि काल तर अशी घटना घडली की काल सायंकाळी 2 वाजता सुमारास पडोळे यांनी 20 ते 25 कार्यकर्ते घेऊन गोपाल अरबट यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्या संदर्भात गोपाल अरबट यांनी दर्यापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार सुद्धा दाखल केली आहे। हल्ला वगैरे नाही, एकमेकाशी बोलण्या चालण्यामध्ये थोडाफार धक्काबुक्की वगैरे झाली असेल, परंतु या गोष्टी शेवटी पक्षातल्या ज्या पद्धतीने परिवारामध्ये भांडण होतात त्या पद्धतीने पक्षामध्ये सुद्धा होतात। आम्ही नक्की बसून त्यामध्ये मार्ग काढू। आता पोलीस स्टेशन पर्यंत गुन्हा दाखल झाला, याच्यात आपण काय कारवाई करणार? माझ्यापर्यंत हा विषय आला नव्हता, माझ्यापर्यंत आलाय हा विषय। नक्की आम्ही बसून त्यामधून मार्ग काढू। राजकारणामध्ये वर्चस्व दाखवण्याकरिता हा खदानचा मालक यानं जे जिल्हा प्रमुख पद घेतलेलं आहे, याच्या खदानीमधून फक्त ट्रक आणि खदानीवर कुठलाही दंड अधिकाऱ्यांनी टाकू नये यासाठी याने खरोखर पद घेतलं। मी शाखा प्रमुखापासून तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख पदापर्यंत गेलेलो आहे। 4 दिवसाच्या अगोदर वरिष्ठांनी अमरावती जिल्ह्याचा अहवाल मागितला। त्या अहवालामध्ये अमरावती जिल्ह्याची मी पदाधिकाऱ्यांची काम करण्याची पद्धत वरिष्ठांना माहिती दिली। त्या माहिती दिली म्हणून वरिष्ठांना माहिती दिली म्हणून त्याचा जे बदला काढण्याकरिता आमचे दुसरे जे जिल्हा प्रमुख आहेत अरुणजी पडोळे आणि त्यांचे सहकारी 20 ते 25 आणि त्यांचा मुलगा माझ्या वडिलांची तक्रार का केली म्हणून 4 दिवसापासून जीव मारण्याची धमकी देऊन राहिला होता। लहान मुलगा आहे म्हणून मी ते जाऊ दिलं, कारण की तो आमच्या मतदारसंघाचा भाचाच आहे, त्यामुळे मी त्यावर दुर्लक्ष केलं। परंतु काल अरुण पडोळेचा मला रात्री 1:30 वाजता फोन आला की बाबा माझा मुलगा तुला खूप शिवीगाळ वगैरे केली, तर मी त्याला माफी मागायला इथं आणलेला आहे, 5 मिनिटासाठी तू रोडवर ये। मी तिथं गेल्यावर त्यांनी डायरेक्ट 15 ते 20 कार्यकर्ते सोबत होते आणि परत एक गाडी आली, असे 30 कार्यकर्ते माझ्या अंगावर एका दमानं भिडले आणि माझी पत्नी सोबत होती माझ्या, तिलाही लोटपाट केलं। कपडे वाढले, रोडच्या बाजूला 3-4 लोकांनी लोटपाट करून घासट घेऊन चालले होते। शिवसेनेचं काम महिलांना वाचवण्याचं आहे, पण या जिल्हा प्रमुखाला शिवसेनेची व्याख्याच माहीत नाही, त्यामुळे हा असे कामं करतो। याचे 2 नंबरचे धंदे चालावे याकरता यानं पद घेतलेलं आहे। यानंतर जर आता शिवसैनिकांच्या किंवा माझ्या परिवाराच्या ह्या आजूबाजूला जरी आला तर याला आमचे शिवसैनिक माफ करणार नाहीत। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।